नमस्कार, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वांना माहितीच आहे की पितृपक्ष या पौर्णिमेपासून सुरू झालेला आहे आणि 2 ऑक्टोबरपर्यंत सर्व पितृ अमावस्येपर्यंत हा पितृ पंधरवडा चालू राहणार आहे। तर आपले जे पूर्वज आहेत, आपले जे पितृ आहेत ते आपल्याला कधी कधी स्वप्नामध्ये दिसतात, कधी कधी आपल्याला ते प्रत्यक्षातही दिसतात। तर त्यांना काहीतरी आपल्याला बोलायचं असतं, परंतु काय बोलायचं असतं हे काही आपल्याला समजत नाही। तर मला आज असं डाउनलोडिंग होतंय की कुणीतरी खूप आठवण काढतंय, त्यांचे खूप जवळचं कुणीतरी गेलंय आणि ते खूप दुःखात आहेत। ॲक्च्युली बहुतेक ते त्यांचे हजबंड्स असतील किंवा त्यांची वाईफ असेल किंवा ते त्यांचे पेरेंट्स पण असू शकतात आणि असंही होऊ शकतं की ते त्यांचे पेट्ससुद्धा असू शकतात जे त्यांना सोडून गेलेत। तर ते तुमच्यासाठी काय मेसेज देऊ इच्छितात ते आपण आज टॅरो ट्रेडिंगमध्ये पाहणार आहोत। तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, आणि लाईक शेअर करत जा। आणि बघूया आपण आता आपल्या टॅरोनुसार की आपले जे ॲन्सेस्टर्स आहेत, जे आपले पितृ आहेत, जे आपल्याला सोडून गेलेत, आपण पण त्यांची खूप आठवण काढतोय, तर ते आपल्याला काय सांगू इच्छितात। कदाचित तुम्हाला कुठेतरी खूप सारे कावळे दिसत असतील किंवा काहींना मोरही दिसत असेल। काहींची जन्मतारीख 13 असू शकते, 4 असू शकते, 16 असू शकते, 9 असू शकते। तर ह्यांनी विशेष रेझोनेट होईल त्यांना रीडिंग। ज्यांना कुणाला खूप मिसिंग एनर्जी येते त्यांनी नक्कीच व्हिडिओ क्लेम करा आणि पाहूया आपण पुढे टॅरोटमध्ये काय येते ते। तर आपण कार्ड शफल करून घेऊया। आपले पितृ आपल्याशी काय संवाद साधू इच्छितात ते आपण पाहूया। मी 3 कार्ड्स काढलेले आहेत। बघा, आपण 3 कार्ड्स काढलेले आहेत। तर आपले जे पूर्वज आहेत त्यांचं आपल्यावर भरपूर लक्ष आहे। आपण जे काय करतोय ते आपल्याला पाहत असतात, आपल्याला ते दिसत नसतं, परंतु ते आपल्याला नक्कीच कुठून ना कुठून तरी आपल्याकडे लक्ष ठेवत असतात आणि ते आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणींना दूर करण्याचाही प्रयत्न करत असतात। आपल्या नकळत ह्या गोष्टी घडत असतात, परंतु आपल्याला ते माहीत नसतं। आपण खूप विचार करतोय त्यांचा। बॉटम ऑफ द डेक मध्ये पण आलेला आहे। तर हे जे वॉन्ड्सचे कार्ड आलेले आहेत त्यावरून आपल्याला दिसून येते की आपण खूप सारा विचार करतोय। विचार करून करून आपण खूप निराश झालोय आपल्या जीवनामध्ये आणि आपल्याला काही करण्याची पण इच्छा राहिलेली नाहीये। आपण एक अतिशय अशा चक्रामध्ये फसलेलो आहोत की आपल्याला वाटलं तरी पण आपण त्या एनर्जीमधून बाहेरच पडत नाही की आपल्याला कुठल्या तरी नवीन गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे। जे आपल्याला सोडून गेले त्यांना आपण मिस तर करतच राहणार आहोत, परंतु ते एका अशा टप्प्यावरती आपल्याला सोडून गेलेत की त्यावेळेस आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी पुढचं पाहत होतो, काहीतरी पुढे भविष्यासाठी निर्णय घेत होतो। आपल्या जीवनामध्ये काहीतरी नवीन करण्यासाठी आपण आपली दूरदृष्टी ठेवून पाहत होतो, परंतु ते आपल्याला ह्या क्षणी सोडून गेलेत की आता आपल्या आयुष्यामध्ये काय करावं हे आपल्यालाही समजत नाहीये। म्हणून आपण खूप सारा विचार करून करून थकलो असलो तरी पण आपण लढण्यासाठी हरलेलो नाहीयेत हे आपल्याला आपले एन्सेस्टर नक्कीच आपल्याला सांगतायत। आणि आपले पूर्वज आपल्याला हेही सांगतायत की
आपल्या जीवनामध्ये पैसा भरपूर येणार आहे, पैसाही भरपूर आहे आपल्या जीवनामध्ये, परंतु कुणीतरी एक स्त्री आहे जी आपल्यावरती काहीतरी, आपल्या भोवताली काहीतरी कट कारस्थानं करत आहे आणि त्या कट कारस्थानामधूनच आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्रासदायक परिस्थिती उद्भवत आहे. आणि आपण पाहू शकता कार्ड्समध्ये आपल्याला लेडीज दिसत आहेत दोघी जणी. तर ह्यांनी काहीतरी तुमच्यावरती स्पेल वर्क केलेलं आहे असं मला जाणवतंय. आणि याच्यातून जी ही लेडी आहे त्या लेडी नक्कीच कुणाचा तरी आधार घेतलेला आहे तुमच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करण्यासाठी, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी वाईट घडावं यासाठी त्या लेडीजने ब्लॅक मॅजिक स्पेलवर्कचा सुद्धा आधार घेतलेला असू शकतो. ह्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. जे कोणी आपले समजा घरातले आपले ज्यांचे पेरेंट्स गेले असतील तर आपले ते पेरेंट्स आपले सोलमेट्स असतात, आपल्या ते आत्म्याचे साथी असतात, जे आपल्याला सोडून गेले तरीही त्यांचं आपल्याकडे लक्ष असतं. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे काही सध्या त्रासदायक परिस्थिती उद्भवलेली आहे ती नक्की दूर करण्यासाठी आपले पूर्वज हे आपल्याला प्रयत्नशील आहेत. तर आपण पाहू आणखीन काही आपल्याला क्लॅरिटी मिळते का कार्ड्समधून. तर नक्कीच आपले पूर्वज आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत. आपण पाहतो हर्मिटचं कार्ड आलेलं आहे. दुरून असले तरी ते आपल्यावरती लक्ष ठेवून आहेत. सनचं कार्ड आलेलं आहे. म्हणजेच त्यांना आपण एक गॉड गिफ्टेड चाइल्ड आहोत. आपल्याकडे त्या सगळ्या क्षमता आहेत ज्या आपण पूर्ण करू शकतो. आपण एक अशा प्रकारची व्यक्ती आहोत की जे आपण खूप भक्तिभावाने स्पिरिच्युअल मार्गावरती चालत आहोत. आपण आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या संकटांना या आध्यात्मिक मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्याचमुळे आपल्याकडे सनची एनर्जी आली आहे. सनची एनर्जी म्हणजे की आपल्या जीवनामधील जे काही दुःख त्रास आहे त्याकडे आपले अँसेस्टर, आपले स्पिरिच्युअल गाईड, एंजल्स नेहमी आपल्याकडे लक्ष ठेवून असतात. आपल्या जीवनामध्ये जे काही दुःखदायक अशा घटना घडत आहेत, जी काही कोणीतरी स्त्री आहे जी आपल्या विरोधात काहीतरी कर्मकांड करत आहे, काहीतरी ब्लॅक मॅजिक करत आहे, ती नक्कीच आपल्या जीवनामधून आपले अँसेस्टर दूर घालवणार आहेत तिला. त्या स्त्रीला आपल्या जीवनामध्ये अजिबात थारा मिळणार नाहीये. तिने किती जरी प्रयत्न केले तरी सुद्धा या गोष्टीकडे आपले जे पूर्वज आहे, आपले जे पित्र आहे, अतिशय गांभीर्याने लक्ष देत आहेत आणि जी ही निगेटिव्हिटी त्यांनी तुमच्या जीवनामध्ये पसरवलेली आहे ती नक्कीच दूर होणार आहे. ह्या कार्ड्समधून आपल्याला दिसते की हे दिसते की ती स्त्री आपल्या आयुष्यामधून कितीही तिने कटकारस्थाने केले असले तरी ती दूर निघून जाणार आहे. आपल्याला एक नवीन दिशा मिळणार आहे, नवीन विचार मिळणार आहे. आपल्याला ह्या दुःखच्या परिस्थितीमधून दूर जायचं आहे. कुणाची मिसिंग एनर्जी खूप असेल तर त्यामधून बाहेर पडायचं आहे आणि जे कोणी हे षडयंत्र तुमच्या विरोधात रचलंय ते नक्कीच दूर होणार आहे. कारण की आपल्याकडे हर्मिट म्हणजे आपल्याकडे एक स्पिरिच्युअल अपीअरन्स आहे आपला. आपण स्पिरिच्युअली सगळ्या गोष्टी लक्षपूर्वक पाहतो, घेतो. त्यामुळे आपल्याला नक्कीच ह्यामधून सुटका मिळणार आहे. आणि हे जे पॉझिटिव्ह कार्ड आलेलं आहे म्हणजे आपल्याला आपले अँसेस्टर, आपले पूर्वज हेच सांगतायत की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही करा. तुमच्या जीवनामध्ये पुढे जा, एक चांगला निर्णय घ्या, आपल्या भविष्याच्या दृष्टीने एक चांगलं पाऊल निवडा, पुढे जा आयुष्यामध्ये. त्याच ठिकाणी अडकून राहू नका, कारण की आपलं भविष्य खूप उज्ज्वल आहे. आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या चांगल्या घटना घडणार आहेत. त्यामुळे जे काही सोडून गेले, जाणारे सोडून जात नसतात. कारण की आपलं शरीर हे जे आहे ते शरीर एका वस्त्रासारखं आहे, एखाद्या कपड्यासारखं आहे. ते आपल्याला फक्त आपला आत्मा ते शरीर चेंज करतो, म्हणजे बदलतो. जसे कपडे आपण बदलतो, वस्त्र आपण बदलतो, त्याप्रमाणे आपले ड्रेसेस चेंजेस होतात.
तसे आपला आत्मा आपले हे शरीररूपी जे वस्त्र आहे ते सोडत असतं, परंतु आपण ह्या नाही तर पुढच्या जन्मामध्ये, त्याच्या पुढच्या जन्मामध्ये आपण नक्कीच आपल्या पूर्वजांना भेटणार आहोत. आपले जे काही सोडून गेलेत आपल्याला त्यांना आपण नक्कीच भेटणार आहोत. पुन्हा एकदा भेट होणार आहे. आणि हे पास्ट लाईफ कनेक्शन आहे हे आपल्याला दिसून येतंय. पास्ट लाईफ कनेक्शन म्हणजे आपल्या पूर्वजन्मामध्ये सुद्धा ह्या घटना घडलेल्या होत्या. आपल्या जुन्या आपले म्हणजे आपला जो पहिला जन्म होता त्यामध्ये सुद्धा आपल्या सोबत अशा घटना घडल्या होत्या. त्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो ह्याही जन्मात आपल्याला पाहायला मिळतो. आणि प्रत्येक जन्मोजन्मीमध्येच आपलं हे नातं आहे जे आपल्याला प्रत्येक जन्मामध्ये भेटणारच आहे. त्यामुळे भेटणं दूर होणं हे चालूच राहणार आहे. त्यामुळे कुणी जरी आपल्याला सोडून गेलेलं असलं आणि हे जे करणारी जी स्त्री आहे तिला सुद्धा ईश्वराचा दंड नक्कीच भेटणार आहे. कारण की तिने खूप ट्राय केलं तुमच्यावरती ह्या गोष्टी करण्याचा, परंतु तुम्ही एक सनची एनर्जी म्हणजे तुम्ही एक आपल्या भगवंताचे पुत्र आहात, भगवंताची पुत्री आहात. त्यामुळे तुमच्यावरती हे ब्लॅक मॅजिकचा काहीही प्रभाव झाला नाही. आणि तिलाच आता ह्या तुमच्या जीवनामधून दूर जाण्यासाठी तुमचे अँसेस्टर्स, तुमचे पूर्वज नक्कीच हेल्पफुल असणार आहेत. आणि त्यांची खूप कडी तुमच्यावर दृष्टी आहे की तुमच्या जीवनामध्ये काही जरी होत असेल तरी ते जे संकट आहे ते परस्पर दूर करून लावतात. त्याची तुम्हाला जाणीवही होत नाही. तर तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आजच्या संदेशमध्ये की जे काही झालं असेल ते दुःख विसरून जा. मिळणं भेटणं दूर होणं हे चालूच असतं. आपण ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात आपण प्रत्येक जन्मात एकमेकांना भेटतच असतो. त्यामुळे जे गेले त्यांना त्यांच्यासाठी रडू नका, त्यांच्यासाठी दुःख व्यक्त करू नका जास्त. कारण की ते पण तुम्हाला आनंदातच पाहू इच्छितात. त्यांना असं कधीही वाटत नाही की जे माझे प्रिय आहेत ते माझ्यासाठी रडावं, त्यांनी माझ्यासाठी दुःख व्यक्त करावं. कारण की त्यांच्या आत्म्याला त्यामुळे त्रास होतो. त्यामुळे माझी पण तुम्हाला अशी रिक्वेस्ट असेल आणि तुमच्या अँसेस्टरची पण तुम्हाला अशीच रिक्वेस्ट आहे की ज्या घटना घडल्यात त्यांना विसरून जा आणि नव्याने तुमच्या जीवनामध्ये सुरुवात करा. कारण की तुमचं भविष्य हे उज्ज्वल आहे. तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुम्हाला परमेश्वर सहकार्य करेल प्रत्येक गोष्टीमध्ये. एका बुद्धिमान व्यक्तीसारखं तुमचं आयुष्य आहे. जो लाईट दिसतोय तुमच्या एका व्यक्तीच्या हातामध्ये, हा लाईट म्हणजेच तुमच्या जीवनाच्या पुढे जाण्याच्या दिशेने हा एक प्रकाश आहे. तो प्रकाश तुम्हाला हळूहळू यातून बाहेर काढेल. प्रत्येक घटना ज्या घडतात त्यातून आपल्याला हळूहळूच बाहेर यायचं असतं. आणि ह्या ज्या आपल्या जीवनामध्ये घटना घडतात त्याच्यातूनही आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळतं आणि ते तुम्ही शिका. तसेच जे कोणी स्त्रीने हे जे केलेलं आहे ब्लॅक मॅजिक तुमच्यावरती ते नक्कीच दूर होणार आहे. तर हाच संदेश मला तुम्हाला द्यायचा होता. त्यामुळे ह्या ज्या पितृपक्षामध्ये तुम्हाला जर काही सेवा करता आली, दान धर्म करता आला तर नक्की करा. प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, त्यांना खायला अन्न ठेवा. विशेषतः कावळे जर तुम्हाला दिसत असतील तर त्यांना नक्कीच खायला द्या. कारण की आपल्याला माहिती आहे कावळ्यांच्या रूपामध्ये आपले पित्र आपल्याला भेटायला येत असतात. कारण की कावळ्यांना यमाने जे वरदान दिलेलं आहे की ते आपल्या पित्रांचं रूप घेऊन आपल्याकडे येऊ शकतात आणि त्यांनी भक्षण केलेलं जे अन्न आहे ते आपल्या पित्रांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे कावळे दिसत असतील तर त्यांना नक्कीच खायला द्या. तसेच त्यांना खायला देताना तुम्ही खीर किंवा मग भातामध्ये तूप आणि साखर टाकून तुम्ही बाहेर ठेवा, पाणी ठेवा. तसंच तुम्हाला मी आणखीन एक उपाय सांगते, नामजप करा. संध्याकाळी सकाळी जेव्हा वेळ भेटेल तुम्हाला तुम्ही नामजप करायचा आहे. कुठलाही तुमचं मंत्र असेल, तुमचा ओम नमः शिवाय, ओम गणपते नमः, असं कुठलाही मंत्र घेऊन तुम्ही नामजप करा आणि अतिशय भक्तिभावाने तुम्ही हा पितृपंधरवडा जो आहे तो आपल्या पित्रांना समर्पित करा. तर एवढंच सांगते. आणि एक आणखीन तुम्हाला सांगते की जे आपले पित्र असतात त्यांच्यासाठी आपण ह्या पंधरवड्यामध्ये जर खूप काही गोष्टी त्यांच्यासाठी केल्या तर त्यांच्या आत्म्याला लवकरात लवकर ह्या कष्टदायक जी त्यांची जर्नी असते, मेल्याच्या नंतर पण एक जर्नी असते, त्या जर्नीमधून त्यांना लवकर सुटका मिळते. तर आपण आपल्या पूर्वजांना नक्कीच भेटत असतो. ह्या नाही तर पुढच्या जन्मामध्ये, पुढच्या नाही तर त्याच्या पुढच्या जन्मामध्ये, प्रत्येक जन्मोजन्मामध्ये आपण भेटतच असतो. त्यामुळे दुःख व्यक्त करत बसू नका आणि नवीन सुरुवात करा तुमच्या आयुष्यामध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा. तसेच आपल्या पितरांना समर्पित व्हा,
त्यांच्यासाठी कार्य करा. हे 15 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. तर एवढं बोलून आता आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.